बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याची संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले. वेळेत काम करा नाहीतर बंदी, फडणवीसांचा इशारा. धरणाच्या खालून बोगदे काढले, मिठी नदीचा पूल कोणती मोठी गोष्ट, फडणवीसांचे खडे बोल. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला, पुरावे द्यायला तयार. भाजपनं तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा. माणसं पैशांपेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे कळलं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणूक प्रक्रियेत सुधारणांचं बिल कुणी आणल्यास स्वागतच, मुख्यमंत्री फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना उत्तर. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, निवडणुकीत आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नैराश्यातून वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या म्हणाले, त्यांच्याकडून वेश्येचा अपमान. मंत्री संजय शिरसाट यांचा निशाणा, तर काँग्रेसनं टीका टिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीलाच देण्याची भुजबळांची भूमिका. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. अभिजित दिपके, सोनम वांगचुकसह तरुणांचा मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार. अभिजित दिपके यांची घोषणा, पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालेलं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा. वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात निवड. श्रेयस अय्यरकडे T20 संघाची धुरा, तर तिलक वर्मा उपकर्णधार. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच्या दाव्याचा मनसेकडनं रियालिटी चेक. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याकडनं बोटीतनं पाहणी, तर साकेनाका खैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. मान्सूनचं तळ कोकणात आगमन. राज्यातील उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होणार. पुढचे 4 दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. सिंधुदुर्गात सह्याद्री पट्ट्यात मान्सूनच्या सरी. कणकवलीत काही भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. बारामतीत पावसासह झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानीची पाहणी. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते रायगडावरती पूजा. शिवभक्तांची मोठी मादियाळी. शासकीय जमीन हस्तांतर आणि पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार. महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय. प्रक्रिया जलद होऊन सर्वसामान्य नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार. धाराशिवच्या परंड्यात एफडीएची धडक कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे 3 गोदामांवरती एकाच वेळी छापे. 1,02,00,000चा अवैध गुटखा जप्त. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. स्थानकावरती मोठी दुर्घटना टळली. दिल्लीहून माता वैष्णोदेवी कटराकडे जाणाऱ्या ट्रेनचं कपलिंग तुटलं. ट्रेनचा S2 कोच अचानक वेगळा झाल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ. सुदैवाने जीवितहानी नाही. 1200 प्रवासी सुरक्षित.